विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. कसे आहात? नक्कीच तुम्ही चांगले असाल. आपण संख्या प्रकारांमध्ये समसंख्या, विषम संख्या आणि त्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे प्रकार मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिले. आज तिसरा प्रकार हा पाहत आहोत. पदावली हा काय संख्यांचा प्रकार असणार नाही, पण हा जो प्रकार आहे गणितातला कन्सेप्ट आहे तर तो आपण आज समजून घेणार आहे. तर पदावलीमध्ये पहा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रिया एकत्रित दिलेल्या असतात. म्हणजे चारही क्रिया एकत्र असतात. बऱ्याचदा आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सेपरेट केलेलं असतं. पण या प्रकारामध्ये आता चारही क्रिया ज्या आहेत गणिताच्या, ज्या बेसिक क्रिया आहेत की ज्या या 4 क्रिया ज्याला पण येतात त्याला गणित अत्यंत सोपा विषय असतो. मग बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल. तर बेरीज गुणाकार सोपा येतो. वजाबाकीमध्ये हातच्याची वजाबाकी आणि भागाकार हे कन्सेप्ट थोडे अवघड ठरतात. बऱ्याच मुलांचा तसा अनुभव येतो. तर लक्षात घ्या की अवघड कुठलंही नाही, सोपं आहे. फक्त थोडंसं मन एकाग्र करून आपण फुल कॉन्सन्ट्रेशननं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की नक्कीच आपल्याला गणित सोपं जाणार आहे. तर त्या कन्सेप्टनं आपण पाहूया. त्या चारही क्रिया ज्या आल्या तर गणित सगळ्यात सोपा विषय आहे. जर या चारही क्रियांमधील कुठल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातील एकही क्रिया जर आपल्याला त्रास देणारी असेल किंवा अवघड ठरत असेल तर मग पुढं गणितामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित हा विषय कंपल्सरी आहे म्हणजे आहे. त्यासाठी गणित हा विषय आपण काय करतोय, आणखीन सोपा कसा होईल त्याकडं लक्ष देतोय. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. मागचे जे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानुसार ते पाहून घ्या. आता पदावलीमध्ये भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रिया एकत्रित दिलेल्या असतात. पहिला नियम. दुसरा, पदावलीमध्ये आणखीन एक कन्सेप्ट असतो, तो म्हणजे कंस दिलेला असतो, ब्रॅकेट दिलेला असतो. त्या कंस जो दिला आहे तर तो जो कंस दिला असेल तर त्या कंसातील क्रिया प्रथम सोडवावी लागेल असं तिथं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण ह्या क्रिया एकत्र घेणारच आहेत, पण सुरुवातीला नियम समजावून घेऊ. एक उदाहरण घेतलं आहे आपण इथं. 80 भागिले कंसामध्ये 10 - 2 दिलेलं आहे. तर सुरुवातीला इथं या गणितामध्ये आपल्याला काय करायला लागेल, कंस सोडून घ्यायला लागेल. तर 10 - 2 पुढं दिलं मी बरोबर 80 भागिले 10 - 2 किती येतं, 8 येतं. मग 8नं ज्या वेळेला 80ला भाग जातो तर 8/10 80चा भाग बसतो. याचा अर्थ इथं सुरुवातीला आपल्याला काय करायला लागलं, कंस सोडून घ्यायला लागला. एखाद्या उदाहरणात आता या चारही क्रिया जर एकत्रित आलेल्या असतील तर ते आपण पाहणारच आहोत पुढं कसं सोडवायचं ते. तर सुरुवातीला भागाकार, गुणाकार, नंतर डाव्या बाजूनं ज्या पद्धतीने क्रिया असतील त्या पद्धतीने आपल्याला कुठली क्रिया दिलेली आहे ती सोडवायला लागेल. आता एखाद्या उदाहरणात समजा फक्त बेरीज आणि वजाबाकीच असेल तर डाव्या बाजूनं म्हणजे या बाजूनं, उजवी बाजू म्हणजे या बाजूनं, डाव्या बाजूनं आलेली क्रिया जी आलेली असेल ती प्रथम सोडवायची. तसंच इथं खाली दिलेलं आहे. एखाद्या उदाहरणात फक्त गुणाकार आणि भागाकार असेल तर डाव्या बाजूनं आलेली क्रिया प्रथम सोडवायची. आता हे दोन्ही कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. तर पहिल्या नियमाप्रमाणे पाहू आपण इथं दिलेल्या. एखाद्या उदाहरणात फक्त बेरीज व वजाबाकी असेल तर डाव्या बाजूने आलेली क्रिया प्रथम सोडवावी. तर इथं आता या ठिकाणी पहा, बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रिया दिल्यात आडव्या मांडणीमध्ये. या गणितामध्ये पुढच्या गणितामध्ये वजाबाकी आणि बेरीज अशी क्रिया दिली तर जे डाव्या बाजूला म्हणजे या बाजूनं जे सुरुवातीला आलेले तर ते आपल्याला सोडवायचे सुरुवातीला. मग 40 + 10 हे 50 येतील या दोघांची क्रिया, वजा 30, पुढं 50 - 30 किती येतील, 20. म्हणजे हे पहिलं सुटलं. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, इथं आता काय दिलेलं आहे, वजाबाकी आणि बेरीज आहे. तर डाव्या बाजूला कोणती क्रिया सुरुवातीला, वजाबाकी, म्हणून 70 - 30 किती येतील, 40, पुढं अधिक 40, मग 40 आणि 40 किती होतील, 80. ते अशा पद्धतीनं सोडू. आता पुढचा नियम आपण पाहू. एखाद्या उदाहरणात फक्त गुणाकार व भागाकार असेल तर डाव्या बाजूने आलेली क्रिया प्रथम सोडवायची. तर आता आपण 2 गणितं घेतलेले आहेत. सुरुवातीला भागाकार आणि गुणाकार असा घेतलाय, नंतर गुणाकार आणि भागाकार असा घेतलाय. तर आपण इथं भागाकार सोडून घेऊ. हा 20 ने 40ला भाग दिला की 2चा भाग बसेल, 20 - 2 = 40.
या दोघांची क्रिया इथं संपली. आता पुढं या जे साईन आहे, चिन्ह आहे, त्याच्यासहित आपण पुढची क्रिया घेणार. गुणाकारात 3 इथं 2 गुणाकारात 3 किती येतं 6. तसंच या इकडं बघा, सुरुवातीला कुठलं दिलेली गुणाकाराची क्रिया दिली, नंतर भागाकाराची. नियमाप्रमाणे आपण सुरुवातीला गुणाकार सोडवायचा. 3 गुणवले 4 12 येतील भागिले 6. मग 6नं 12ला भाग दिल्यावर आपलं उत्तर किती येईल 2 येईल. ठीक आहे, पुढचे नियम आता आपण पाहूया. पुढचा नियम पाहू आपण. एखाद्या उदाहरणात बेरीज व वजाबाकी यापैकी एक क्रिया आणि गुणाकार व भागाकार यापैकी एक क्रिया आली असेल तर सुरुवातीला गुणाकार व भागाकार यापैकी जी आलेली क्रिया असेल ती करायला लागेल सुरुवातीला प्रथम, आणि नंतर वजाबाकी किंवा बेरीज याची क्रिया करायला लागेल. त्याच्यासाठी आपण 2 उदाहरणं इथं घेणार आहोत. बघा, 4 अधिक 12 गुणाकारात 3 असं घेतलंय. तर याच्यामध्ये क्रिया कोणकोणत्या आल्या, प्लस आणि गुणाकाराची. तर याच्या सुरुवातीला नियमाप्रमाणे सुरुवातीला गुणाकार करायला लागेल. मग हे 4 अधिक जशाला तसे राहतील आणि पुढं 12 गुणवले 3 किती येतील तर 36 येतील. तर 36 अधिक 4 40 होतील. तसंच या उदाहरणात पण 15 वजा 5 भागिले 5 आहे. तर ह्या क्रियेमध्ये जर समजा बेरीज वजाबाकी या 2च क्रिया असतील तर मगाच्या नियमाप्रमाणे तर डावीकडून जी सुरुवातीला आली असेल ती करायला लागेल. गुणाकार भागाकार या 2च क्रिया असतील तर डावीकडून जी क्रिया आलेली असेल सुरुवातीला ती करायला लागेल. पण आता ह्या मिक्सअप झाल्यात, म्हणजे बेरीज वजाबाकीमध्ये गुणाकार आणि भागाकार यांचा पण आपण समावेश केला. त्यावेळेला मात्र काय होतंय तर थोडासा नियम चेंज होतंय, ते थोडं लक्षात ठेवा. मग इथं 15 वजा 5 भागिले 5 असं घेतलंय तर सुरुवातीला हा भागाकार होणार. मग हा भागाकार किती येईल तर हे 15 वजा जशाला तशी घेऊ 5 1 5. ह्या दोघांमधली क्रिया इथं शेवटी आली. 5नं 5ला भाग दिल्यामुळं तर 15मधनं 1 गेला, किती राहिले 14 राहिले. ठीक, पुढचा नियम आपण पाहू. एखाद्या उदाहरणात 4ही क्रिया एकत्र आल्या असल्यास प्रथम गुणाकार किंवा भागाकार या क्रिया त्यांच्या डाव्या बाजूनं आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात व नंतर बेरीज किंवा वजाबाकी या क्रिया त्यांच्या डाव्या बाजूने आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात. त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहू. आता या उदाहरणामध्ये 4ही क्रिया एकत्र आलेल्या आहेत. जो पहिला नियम होता की 4ही क्रिया एकत्र आल्यानंतर काय काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी ते सोडून घेऊ आपण. इथं एका स्टेपमध्ये बघा, सुरुवातीला बेरीज आहे, त्यानंतर गुणाकार आहे, वजाबाकी भागाकार आहे. तर सुरुवातीला ह्या क्रिया सोडवल्या जातील, डाव्या बाजूनं सोडवायच्यात. आता गुणाकार आणि भागाकार यांना प्रथम प्राधान्य असेल, ठीक आहे, आणि बेरीज आणि वजाबाकी शेवटी. मग 9 अधिक इथपर्यंत जशाला तसं 9 9 81. नंतर हे वजाबाकीचं चिन्ह जशाला तसं 9नं 9ला भाग दिला 9 1 9. समजलं बघा. त्यावेळेस करून पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. सुरुवातीला आपण गुणाकार आणि भागाकार ह्या 2 क्रिया करतोय. तर डाव्या बाजूनं सुरुवातीला गुणाकार आला म्हणून सुरुवातीला गुणाकार केला, नंतर भागाकार केला. पण बेरीज आणि वजाबाकी मात्र जशाला तसे ठेवलेत. आता नियमाप्रमाणे बेरीज सुरुवातीला होईल, नंतर वजाबाकी होईल. डाव्या क्रमानं जसं आले असतील तसे 81 आणि 9 90 होतील, वजा 1 90 मधनं 1 वजा केल्यावर किती राहतील 89. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवावी लागतील. पुढचा नियम पाहू. 2 पदावल्यांची किंमत समान असेल किंवा असते अशा प्रकारच्या मांडणीला समानता म्हणतात. त्याच्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे. 4 अधिक 8 भागिले 2 बरोबर 15 वजा 7. तर याचं उत्तर आपल्याला इथं सुरुवातीला शोधायला लागेल. आता या क्रियेमध्ये सुरुवातीला इथं बेरीज आणि भागाकार आहे, तर सुरुवातीला आपण काय सोडवायला लागेल भागाकार सोडवायला लागेल. तर हे 4 अधिक 2नं 8ला भाग दिला 2 8 बरोबर हे 15 वजा 7. ह्या स्टेप पुरतं आपण तसंच ठेवू, सोडवलं असेल तरी चालेल. तर 4 अधिक 4 8 होतील. तसंच 15मधनं 7 गेले 8 येतील. म्हणजे या दोन्ही डावी बाजू आणि उजवी बाजू, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड, दोन्ही पण काय तिथं समान आहेत. म्हणून या मांडणीला काय म्हणायचं समानता म्हणायचं. ज्या वेळेला अशी मांडणी येणार नाही, समजा उदाहरणार्थ
या ठिकाणचं उत्तर 8 ऐवजी कुठलं तरी वेगळं आलं, 7 आलं, 5 आलं, या बाजूला 8 आलं, तर ती मात्र काय होणार नाही, असमान म्हणणे असेल किंवा ती असमानता असेल. समानता म्हणजे बरोबरचं जे साईन आहे, तर याचा अर्थच काय की डावी आणि उजवी बाजू दोन्ही काय असल्या पाहिजेत, समान असल्या पाहिजेत. ठीक आहे. असमानतेचं आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तो कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होईल. जसा वरचा समानतेचा होता, डावी आणि उजवी बाजू समान, तसं असमानतेचं आपण पाहू. इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. तर सुरुवातीला सोडवताना भागाकार गुणाकाराची क्रिया आहे, इकडं गुणाकार आणि वजाबाकीची. इथं यामध्ये कुठलं तरी एक साईन येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा च्यापेक्षा मोठं, च्यापेक्षा लहान किंवा बरोबर, यापैकी एखादं साईन येणार आहे. तर ते आपल्याला त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये, चौकटीमध्ये मांडायचं आहे. तर सुरुवातीला सोडवताना हे जर उदाहरण घेतलं आपण, 5नं 20ला भाग दिला, 4चा बसेल, गुणाकारात 7, पुढं हा कंस जशाल तसा राहील. इकडं 6 गुणवले 7 42 येतं, वजा 18. आता या दोघांमध्येच क्रिया, तर 4 गुणवले 7 28 येतं आणि 42 मधनं 18 वजा केल्यानंतर आपण जर इथं पाहिलं 42 वजा 18, इथं 3, 12तनं 8 गेले 4, 3 मधनं 1 गेला 2, तर इथं येतं 24. तर या दोन्ही बाजू असमान आहेत, या दोन्ही बाजू असमान आहेत, म्हणून या ठिकाणी साईन कसं येणार, या पद्धतीने येणार. म्हणजे मोठ्या संख्येकडं साईन ते आलेलं असणार आहे, 28 24पेक्षा मोठे आहेत. मग या अशा पद्धतीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहू. तर ही काय झाली, असमानता झाली. तर मित्रांनो, आपण पदावलीवर आधारित हे 3 उदाहरणं दिलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही उदाहरणं सोडवू शकताय. त्यातील कुठली कुठली उत्तर आली ती कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकताय किंवा तुम्ही ते सोडवू शकताय.